ओ पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता, पुल केलाय. ओ तितकंच चांगलं एफर्ट त्या ठिकाणी लावलं गेलंय. खूप चांगला एफर्ट आहे. नो बॉलचा इशारा तोही पंचांचा त्या ठिकाणी. पहिला चेंडू आपण पाहिला तर नो बॉलच्या स्वरूपात हाताला गेला, मात्र एफर्ट काय एफर्ट लावलं गेलं त्या ठिकाणी. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जात होता, त्या क्षणी मात्र अगदी अंबा तोडतो त्याप्रमाणे ते उडी मारली गेली आणि जो बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू होता त्या चेंडूला मात्र या ठिकाणी आतमध्ये ढकललं गेलंय. पाहू शकाल तुम्ही डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. सुरेख, अप्रतिम, दर्जेदार एफर्ट त्या ठिकाणी लावलं गेलंय. काही नक्कीच त्या ठिकाणी धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या गेल्यात. पहिला चेंडू भीमर हाताला गेलाय. नो बॉलचा इशारा. फ्रीटचा चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलू शकला नाही या चेंडूचा. बॅटची अगदी कडा घेऊन चेंडू जवळपास सिलिमिडॉन रिझन मध्ये फील्ड केला गेला. सिंगल इथे मिळणार. एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या झाली ती 3. दोन्ही संघ चंदन सारच्या आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा खराब लाईन. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला तोही. एकतरी चंदन सारचे दोन्ही संघ आहेत, त्याच्यामुळे दोन्ही टीमला कदाचित दोघांचेही प्लस मायनस पॉईंट ठाऊक असतील की कुठला खेळाडू चंदन सारमधील कसा खेळतो किंवा कुठल्या गोलंदाजी कशाप्रमाणे आहे. यावेळेस स्लॉट मध्ये होता, मात्र उंची जास्त घेतले, लांबी कमी. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. अगदी मी तर म्हणेल त्या ठिकाणी फ्री होम डिलिव्हरी होती. जागेवरून हलण्याची देखील गरज त्या ठिकाणी भासती नाही. फिल्डरला अगदी हातामध्ये तो झेल होता, मात्र तो एक सोपा झेल त्या ठिकाणी सुटला गेला. म्हणतात ना क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट म्हणायचं गेलं तर सोपी गोष्ट कठीण असते आणि कठीण गोष्ट सोपी करून क्रिकेटमध्ये अनेक शतरक्षकांना दाखवलंय. मात्र या ठिकाणी खरोखरच तो अगदी हातामध्ये झेल होता, मात्र तो कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. शॉर्ट बॉल आहे, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळला गेलाय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक खेळला गेला होता. गोलंदाजापासून थोडंसं लांब होता आणि त्या नक्कीच कॉटन बॉलची संधी त्या ठिकाणी होती गोलंदाजाजवळ. सिंगल कन्वर्ट केला गेला. एकेरी धावेनं धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आपण षटक पाहतो. पहिल्या मॅचचं आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाहिलं ना तर अप्रतिम षटक हाताळलं होतं पहिल्या मॅचमध्ये हेमंतनं. त्यानंतर हेमंतच्या त्या शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार, तिथून मात्र ते पॉवर प्लेचं षटक 12 धावसंख्येवर होती. ते देखील ती चुकी झाली आहे. हेमंतनं देखील तो पहिल्याच षटकातील शेवटचा चेंडू फुल टॉस टाकला होता आणि यावेळेस देखील गोलंदाज अब्दुलनं शेवटचा चेंडू फुल टॉस टाकला गेलाय. या फुल टॉस चेंडूला फुल टोल वसूल केलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकला गेलाय. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. काय तो फटका खेळला गेला. फुलटॉस चेंडू, फ्लाईट तर होती, मात्र खूप चांगला चेंडू मिडल केला गेला आणि एक अफलातून स्ट्रोक शेवटच्या चेंडूवर षटकार. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 17 धावा या फलकावर लावल्या गेल्यात. V24 चंदन सर या टीमनं. दीपेश खेळतोय 3 धावसंख्येवर आणि अनिकेत खेळतोय 12 या धावसंख्येवर. आघाडीची जोडी आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्या ठिकाणी तयार झालाय मिस्टर बंटी.
बघा बंटी या नावाने बहुतांश खेळाडू फेमस आहेत. कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर तुम्ही बंटी पटेल या खेळाडूला पाहू शकाल. DBNच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आमचा बंटी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज देखील बंटी आहे. धावा झाले ते 18. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. नारंगी ग्रामीण धमाका 2026चं पर्व आपण हे पाहतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. शरीरापासून हा चेंडू लांब टाकला गेला होता आणि तिथून या चेंडूला ऑफ साईडला पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागून चेंडू एसटीच्या मागे खूप चांगली लाईन त्याने लेन बॅटरच्या रेंज पासून थोडंसं दूर राहण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. यावेळेस अगदी पुढ्यातील चेंडू होता. सरळ चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फुल टॉस आहे. व्यवस्थित मिडल झाला नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक खेळला गेलाय. जवळजवळ वाईडिश लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूला उचलण्यासाठी पुढे आलाय. 2 धावा इथे मिळतील. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळला गेला होता त्या ठिकाणी. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. बॅटच्या अगदी कडेवर तो चेंडू लागला गेला. या कारणास्तव जो फटका एक्झिक्यूट करायचा होता, खऱ्या अर्थानं मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करायची होती, त्या ठिकाणी तो फटका फसला गेलाय. आणखी एक फुल टॉस बॉल. यावेळेस गती थोडीशी कमी केली गेली. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली जात आहे. आणि बघा ज्यावेळेस तुमच्याकडे व्हरायटी असेल त्यावेळेस तुमची क्वांटिटी देखील चांगली पाहायला मिळेल. चेंडू नक्कीच पडल्यानंतर बाहेर वळतोय. यावेळेस कट झालाय चेंडू. चेंडू पडल्यावर ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू वळण घेतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच या ठिकाणी देत आहेत. या व्हाईट बॉलनं संघ पुढे सरकतोय. धावत संख्या झाली आहे ती तब्बल 28-28. 4 ओव्हरची मॅच. आजच्या दिवसातील आपण दुसरा सामना पाहतो आणि दोन्ही संघ चंदन सारचे आहेत. V24 स्विच इट. मात्र अगोदर जर आपण पाहिलं तर कदाचित मनात विचार होता की मला ऑन साईडला खेळायचं आहे. त्यानंतर मात्र ऐन वेळेवर अगदी चेंडू पिच करण्याच्या अगदी त्या मुवमेंटवर मात्र बॉडी चेंज केली गेली. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न बॅटरने केला. खूप चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू देखील ते डॉट एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर 28 आहे. म्हणजे क्रमांक 2चं षटक जर आपण पाहिलं, भले एक षटकार ठोकलाय. पाणी घेऊन जा प्लीज. पाणी मैदानात पाणी घेऊन जा. भले मी म्हणेल तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकलाय, मात्र त्यानंतर केलेली गोलंदाजी अप्रतिम राहिले बंटीची. कारण बघा पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर आलेला डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर फक्त 2, त्यानंतर सिंगल आणि डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी. फक्त हे षटक जर आपण पाहिलं तर 10 ते 11 धावेचं षटक हाताळलं गेलं बंटीकडून. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 28 धावा. बिनबाद 28. एक जमेची बाजू V24 चंदन सार या टीमची. कारण आतापर्यंत एकही विकेट त्यांनी गमावली नाहीये. त्याच्यामुळे ही जमेची बाजू आहे. म्हणजे आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 101% त्या ठिकाणी बॅटर आक्रमण करणार. कारण विकेट अजूनही त्यांच्याकडे शाबूत आहेत. त्याच्यामुळे फ्री माइंडने खेळण्याचा प्रयत्न होईल. वेळ 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 प्लीज. वेळेला महत्त्व द्या. अन्यथा आम्हाला या ठिकाणी टाइम लिमिट ठेवावी लागेल. भले आमच्याकडे फ्लड लाईट आहेत, मात्र तुम्हाला देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. ची वेळ आहे बघा. 4 षटकं म्हटलं तर 20 मिनिटं. 20 मिनिटं 4 षटकं तुम्हाला टाकणं गरजेचे आहेत. मग त्याहून अधिक जर तुम्ही वेळ घेत असाल ना, तर मात्र आयोजकांना थोडंसं कठोर व्हावं लागेल. मग टाईम लिमिट तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल. 15 मिनिटं 3 षटकं आणि त्या खेळाडू आतमध्ये येईल. 20 मिनिटं 4 षटकं आणि त्या पॅनल्टी दिली जाईल. या सगळ्या गोष्टी मग आयोजकांना कराव्या लागतील. शॉर्ट बॉल आहे समोरच्या दिशेनं. यावेळेस डाऊन द विकेट खेळायचं होतं. मागे फिल्डर आहे. कॅच ड्रॉप झाला त्या ठिकाणी. हा कॅच नक्कीच एक संधी होती, कारण आतापर्यंत एकही विकेट पडली नाही बघा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. समोरच्या दिशेने या चेंडूला खेळले गेले. मिस टायमिंग खेळलं गेलं होतं. मागे फिल्डर अगदी बाउंड्री लाईनच्या लगत. खूप चांगलं एफर्ट त्याने देखील लावलंय. आणि यावेळेस अगदी चेंडू हवेत अडवला गेलाय. उंच उछेप घेतली आणि त्यानंतर चेंडूला अडवलं गेलंय. शॉर्ट बॉल आहे. पुलचा फटका
स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू मात्र रवाना. 6 धावांसाठी षटकार. बाहेरचा चेंडू होता. भरपूर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता बघा. इथून आपण दुसऱ्या अँगलने पाहू शकाल डिमेन लाईव्हच्या. आणि इथून काय तो फटका खेळला गेला. अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं जो फिल्डर होता त्याच्या डोक्याच्या वरून तो चेंडू निघून गेलाय. फक्त त्या फिल्डरला बघावं लागलं चेंडूच्या दिशेनं. काय फटकेबाजी सुरू आहे. लॉंग ऑनला चांगला फटका खेळला होता, तो फटका अडवला गेला. त्यानंतर आपण पाहिलं तर शॉर्ट पुलचा फटका. 6 धावा. म्हणजे या ज्या अनुषंगानं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग होत आहे ना, तर 60च्या पलीकडे V24 जाऊ शकेल. यावेळेस देखील क्रॉस बॅटर स्टोक आडव्या बॅटने खेळायचं होतं. सिंगल मिळणार. प्रॉमिसिंग स्टोक नाही आहे. बॅटची एज दागून चेंडू शॉर्ट लेग रिजनमध्ये निघून गेला होता. फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 धाव. एका धावेने संघ पुढे सरकणार. धावत संख्या झाली ती 36. 36. आणखीन एक चांगला चेंडू आहे आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलं गेलंय. मिड विकेटच्या दिशेनं एकच धाव मिळणार. फिल्डर आहे. प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. एका धावेनं 38 धावा झालेत. V24 चंदनसार या टीमच्या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 37 धावांची भागीदारी या ठिकाणी आपण आपल्याला या दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळते. शॉर्ट बॉल आहे. इथून देखील चेंडूला मिड विकेटच्या दिशेनं भिरकावलंय. यावेळेस देखील चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. डीचे धावसंख्या झाली ती म्हणजेच 43. V24 याचा अर्थ काय दादा. V24 शॉर्ट अंपुल अँड सक्सेसफुल. चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिलिव्हर. आणखीन एक बिग ब्लास्ट. ग्रामीण धमाका षटकार. टीमला त्यांनी म्हटलं की विजय मामा 24 म्हणजे विजय मामा हे आपल्या आगरी समाजाचे नेतृत्व करणारे. लक्षात ठेवा मित्रांनो व्यक्ती आहेत. आणि म्हणजेच एक ते विक्टरी देखील म्हणू शकतो आपण विजय मामा देखील. आणि विजय मामा आगरी कोळी समाजासाठी नेहमीच 24 तास मी म्हणेल उपलब्ध असतात. लक्षात ठेवा. कधीही तुम्ही जा काकांच्याकडे. काका नेहमीच म्हणजे कुठलीही अडचण घेऊन काकांजवळ जा तुम्ही. काका नेहमीच प्रत्येक आगरी माणसाच्या प्रत्येक व्यक्तीच्या सेवेसाठी हजर असतात. त्याच्यामुळे कदाचित V24 हे टीमचं नाव असेल. धावसंख्या आपण पाहतो फलकावर लागली गेली ती 49 धावा. यावेळेस लाईन खराब. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. अंतिम षटक आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत. 50 झालेत. आणि ज्या वेगानं V24 चंदनसर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो मी म्हटलं होतं इथून 60च्या पलीकडे हा संघ जाऊ शकेल. आणि तो स्कोरबोर्ड तुम्हाला थांबवायचा आहे. मात्र आतापर्यंत एकही गोलंदाज सक्सेस झाला नाही विकेट काढण्यामध्ये. उलटा पुलटा 2 चेंडू खराब आल्यानंतर इथे मात्र उलटा पलटा. बघा काय घडलंय. मिसफीड झालंय. बीट झाला बॅटर. बीट झालं यष्टीरक्षक. बीट झालाय फ्लाइंग स्लिपचा फिल्डर. आणि या ठिकाणी काय घडलंय तर 2 धावा 3 धावा आणि 3 धावेला 4 धावेमध्ये कन्वर्ट करायचं होतं. यस मंच चेक केलं जाईल त्या ठिकाणी. रनआउट झालाय मात्र चेक केलं जाईल कोणाची विकेट आहे या ठिकाणी. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून मला वाटतं 4 धावेचा प्रयत्न केला. 4थ्या धावेचा मला प्रयत्न केला होता आणि तो 4थ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी कुठेतरी फसला गेलाय. दीपेश आउट होईल.
3 धावेचा मला वाटतं प्रयत्न केला होता. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेत. आणि बघा विकेट आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजानं काढली नव्हती, मात्र रनआउटच्या स्वरूपात हे विकेट मिळवले आणि अगदी ऐन मोक्यावर योग्य त्या वेळेवर या ठिकाणी विकेट प्राप्त झाले. कारण 9 चेंडू आणि 23 धावसंख्येवर दीपेश खेळत होता. एक आक्रमक खेळी त्यांनी देखील त्या ठिकाणी खेळायला सुरू केली होती. आणि अशा या शेवटच्या ओव्हरमध्ये मी का म्हटलं की ऐन मोक्यावर, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये दीपेशची भीती होतीच. त्याच दीपेशला रनआउटच्या स्वरूपात बाद केले गेले. 53 लॉस ऑफ 1 विकेट, 1 विकेट पडली गेले. मात्र दुसऱ्या बाजूला अनिकेत 11 मध्ये 23 बनवतोय, मैदानाच्या आतमध्ये आहे आणि न्यू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर निशांत मात्रे. शॉर्ट बॉल यावेळेस देखील होता. ऑन साईडला चेंडूला टर्न केलं गेलं, मागे फिल्डर आहे, वाईड इज लॉंग ऑनला, त्यानं टिपलाय झेल, संपलाय खेळ. निशांत मात्रेला देखील परतावं लागेल डकआउट रिजन मध्ये. आउट. दुसरे विकेट. नवीन खेळाडू निशांत मात्रे देखील अगदी गोल्डन डकच्या स्वरूपात परतला डगआउट रिजन मध्ये. तर दुसऱ्या बाजूला अनिकेत जो 11 चेंडू 23 धावसंख्येवर खेळतो, तो खेळाडू मात्र नॉन स्ट्राईक एंडवर आहे. 2 चेंडू टाकून झाले, 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. न्यू मॅन इन मिस्टर हार्दिक. एक आक्रमक खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं हार्दिककडे, आणि तोच खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हार्दिकच्या माहितीसाठी 2 चेंडू झाले, 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. शॉर्ट बॉल होता यावेळेस, क्रॉस बेडेड खेळायचं होतं. बघा जवळजवळ 1 नाही तर 2 नाही तर तिसरा चेंडू आतापर्यंत गमावलाय त्या ठिकाणी. निशांत किती वेळ नॉन स्ट्राईक एंडवर राहील, त्यावेळी त्या कारणास्तव या ठिकाणी बघा हार्दिक इथे आलाय आणि हार्दिकला ही विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी लावलंय निशांत. नगर मला स्ट्राईक पासून वंचित ठेवू नका. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 विकेट आलेत, 2 रनआउटच्या स्वरूपात तर 1 झेलबाद. त्याच्यामुळे 3 चेंडू कुठेतरी निशांत मी तर म्हणेल त्या ठिकाणी अनिकेत कुठेतरी नॉन स्ट्राईक एंडला होता आणि तिथून मात्र ही स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्यासाठी ही विकेट मात्र सॅक्रिफाईस केली गेली हार्दिकची. कारण जवळपास 13 मध्ये 23 बनवलेत अंकितनं. बघा जास्त वेळ मी स्ट्राईक पासून वंचित राहू शकत नाही. उंची जास्त घेतल्या, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, अंदाज घेता आला नाहीये त्या ठिकाणी. फिल्डर होता अगदी झेलच्या खाली, वेगानं सुसाट सुटला होता, मात्र कुठे थोडासा पुढे गेला होता. या कारणास्तव त्याला पुन्हा एकदा मागे वळताना आपला बॉडी बॅलन्स जो आहे तो सांभाळता आला नाहीये. पाहू शकाल तुम्ही त्या ठिकाणी कशा प्रकारे ऑन साइडला आणखीन एक फायर. नारंगी ग्रामीण धमाका आणि धमाके या ठिकाणी सुरू केले आहेत. V24 चंदन सर या टीमनं आणखीन एक धमाका षटकार. असू दे अवघड घाट हार्दिक स्वागत. क्या बात आहे, शेवटच्या चेंडूला देखील पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाके धमाके आणि धमाके या ठिकाणी V24 चंदन सरच्या बॅटरने केले आहेत. मी म्हटलं होतं ना की जवळपास अनिकेत किती वेळ अजून नॉन स्ट्राईक एंडवर राहील, त्या ठिकाणी नक्कीच त्याला तो मोह आवरला नाहीये. 3 चेंडू डॉट झाल्यानंतर कुठेतरी विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी लावली, स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली अनिकेतनं आणि शेवटचे 3 चेंडू अनिकेतनं स्वतः जवळ ठेवले. शेवटच्या 3 चेंडूमध्ये 1 चौकार 2 षटकार आणि या शेवटच्या 3 चेंडूमध्ये अनिकेतनं बनवल्या आपल्या टीमसाठी तब्बल 16 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावसंख्या या ठिकाणी पाहतोय 69. 69 धावा झाल्या आहेत आणि 70 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत बदाम 11 चंदन सार या टीमला. मजा येईल मॅचला मित्रांनो. चला आपण जाऊया नेक्स्ट मॅच. जय हनुमान गावठण
अगेन्स्ट आई जीवदानी गासवाडा. दोन्ही टीम कॅप्टन आला असाल तर टॉस करण्यासाठी या. असू दे अवघड डोंगरपाड्याचे दादा आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. कॉइन्स विन झालाय. टॉस विन कोण जिंकले? जय हनुमान. आई जुदानी गासपाडा संघ टॉस जिंकतो. आपला निर्णय काय आहे दादा? 5 मिनिटात कळवणार. बिग मॅच म्हणता येईल कारण दोन्ही संघ चंदन सारचे आहेत. त्याच्यामुळे इतकं निश्चितपणे म्हणू शकतोय भले एका बाजूला आपण एक चांगली बॅटिंग V24 चंदन सरची पहिली मध्ये, दुसऱ्या बाजूला बदाम 11 चंदन सर आहे. आणि नक्कीच या 69 धावा या ठिकाणी बनवल्या आहेत आणि विजयासाठी टार्गेट सेट केलं आहे. ते 70 आणि 70 धावेला प्रतिउत्तर बदाम 11 चंदन सार संघ 101% देईल. ही मॅच एकतर्फी होणार नाहीये तर एक चांगली लढत या ठिकाणी 101% पाहायला मिळेल. मी नक्कीच घेतो थोडीशी विश्रांती. मात्र समालोचन कक्षामध्ये या आपण ऐकूया दोन दिग्गज समालोचकांना. उलटबार विजयाचा निर्धार. आज अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती. न्यू चंदनसर बदाम V24 चंदनसर या दोन संघादरम्यान. भरत राऊत तुमचे मनापासून धन्यवाद. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2026 मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. महत्त्वाचा सामना. मोठं टोटल आहे. ज्या पद्धतीने आपण 24 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता. तो सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है नारंगी ग्रामीण धमाका 2026 में. आज का बहुत महत्वपूर्ण दिन है. अप्लाई करना है और आज के दिन में चैंपियन कौन है उसका भी पता चलेगा. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. बंटी और अब्दुल को मौका मिला बल्लेबाजी करने के लिए, गेंदबाजी करने के लिए. मंगेश अपने बोरिंग मां पर तैयार. ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है. सभी दर्शक जो इस वक्त हमारे साथ DBN पर जुड़ चुके हैं, आपका स्वागत है. फ्लैंक टीम पर खिलाड़ी पॉइंट है. कवर पर एक खिलाड़ी तैनात, एक लॉन्ग ऑफ है. ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, ऑन साइड पर मिड ऑन, उसके साथ डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर मौजूद. बंटी के लिए पहली गेंद, खूबसूरत स्ट्रोक है. पीछे खिलाड़ी है. अच्छा कैच, बल्लेबाज आउट.
बंटी बैक टू द पेपर चले गए। पहली गेंद पर सफलता मिली। मंगेश म्हात्रे विकेट टेकर गेंदबाज हैं। स्टनिंग स्टार्ट ऑन साइड पर गेंद को खेला गया था और स्ट्रोक के लिए बॉटल पर खिलाड़ी तैनात। शानदार कैच। कार्यासाठी त्यानं कसली कंबर और जीतू पहले ओवर का जो खेल है बहुत ही बढ़िया गेंदबाजी है मंगेश द्वारा। उच्च कद के गेंदबाज है, हैम एक्शन से गेंदबाजी करते हैं और सही दिशा के साथ गेंदबाजी कर रहे हैं। दूसरे विकेट का पतन। बहुत इंपॉर्टेंट विकेट है। आज पहली पारी लाजवाब रही है, शानदार बल्लेबाजी रही है और अब इसका फायदा जो है ना वो गेंदबाज को मिल रहा है। मंगेश बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडल प्रेजेंट नारंगी ग्रामीण धमाका 2026 दूसरे विकेट का पतन। कार्यासाठी समाज कार्यासाठी त्यानं कसली कंबर प्रशांत दादा आमचा एक नंबर 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 समाज कार्यासाठी राज यांचे मनापासून धन्यवाद। प्रवीणचं कारनामा असणार आहे। स्टनिंग स्टार्ट हुआ है, बहुत ही अच्छी गेंदबाजी मंगेश द्वारा। रक्षक तरीके से फ्रंट फुट पर गेंद को खेल दिया आपने। पॉलोत्र में बढ़िया फील्डिंग मंगेश द्वारा। रन बनाने का आपका कोई मौका नहीं है। मंगेश म्हात्रे बहुत अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के थोड़ा बाहर थी, वहां से गेंद अंदर की तरफ आई। लेन बहुत बढ़िया, फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया गया था और मंगेश तैयार है गेंद को रोकने के लिए। बढ़िया फील्डिंग करते हुए जीतने के लिए टारगेट बहुत बड़ा है और बल्लेबाजों को अभी भी अपना खाता खोलना है। भूपेंद्र ऑफ स्टंप के बाहर गेंद, अच्छी गेंद, ज्यादा गति नहीं थी और थ्रो अच्छा नहीं है और विकेट के बीच अच्छी दौड़ दोनों बल्लेबाजों द्वारा। अभी बट टीम का खाता खुला है। न्यू चंदन सर्वदाम 1 रन 2 विकेट के नुकसान पर इस ओवर में नब्बी तुली गेंदबाजी रही है मंगेश द्वारा। मंगेश म्हात्रे धीरे धीरे अपने बॉलिंग मार्क की तरफ आ रहे हैं। फ्लैंक टिप पर खिलाड़ी तैनात है। एक खिलाड़ी फिलहाल आप देख सकते हैं गली पर है, कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर मिडा और मैंडेटरी पावर प्ले का ओवर है, इसलिए सारे खिलाड़ी ऑफ साइड पर दायरे के अंदर। ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, डीप स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, फाइन लेग दायरे के अंदर और एक खिलाड़ी मिड विकेट की तरफ आप देख रहे हैं। लेफ्ट हैंडर बल्लेबाज अब्दुल जिनके पास काबिलियत है। बहुत अच्छी गेंद थी, टप्पा खाती बाहर की तरफ निकली है। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में मंगेश म्हात्रे द्वारा। फ्रंट गेंदबाज है V24 फाउंडेशन V24 चंदन टीम के। 5 गेंदों का खेल, स्कोर 1-2 विकेट के नुकसान पर। क्या गेंदबाजी की है गेंदबाज मंगेश म्हात्रे ने। ज्यादा आगे गेंद थी, ड्राइव की ऑन साइड पर, लॉन्ग ऑन पर वाइडिश लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है। गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। स्कोर 2 रन 2 विकेट के नुकसान पर मंगेश म्हात्रे का सफल ओवर है। जबरदस्त किफायती गेंदबाजी उन्होंने की है। नारंगी ग्रामीण धमाका 2026 में
18 गेंदों में 68 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए, और पहले ओवर में बेहतरीन स्टार्ट करके दिया है बादाम 11 चंदन सर और V24 चंदन सर के बीच आज का था तगड़ा मुकाबला। और ये खूबसूरत ग्राउंड है नारंगी का। ऑफ टर्म के काफी बाहर गेंद और वाइट बॉल का इशारा, और मिस्टर रेस्टा से स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या 3 रन 2 विकेट के नुकसान पर। तुकाराम मांगेले सर एक विश्लेषक इस वक्त थोड़ी देर के बाद कंपोस्ट में जुड़ेंगे। इससे पहले भरत राउत की आवाज आपने सुनी है। स्कोर 3 रन 2 विकेट के नुकसान पर। अब्दुल 1 भूपेंद्र 1 पर बल्लेबाजी कर रहे। दिपेश अपने बॉलिंग वहां पर तैयार। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी, टप्पा खाते गेंद बाहर की तरफ निकल रही है, और अगेंस्ट द टर्न खेलने की कोशिश बल्लेबाज द्वारा। अब्दुल 1 पर बल्लेबाजी करे। एक्शन रिप्ले में देखें, बल्लेबाज थोड़ा सफल हुए थे, 34 स्टंप की तरफ आए थे। हेड पोजीशन इतना अच्छा नहीं था, ऑन साइड पर खेलना चाहते थे। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में दिपेश द्वारा। सदी भी गेंदबाजी कर रहे हैं। पहले ओवर में मंगेश मात्रे ने लाजवाब प्रदर्शन किया है। बढ़िया गेंद, टपकाते उछालता, इस बार खराब फील्डिंग फ्लाइट पर गेंद थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन, वेलकम बाउंड्री। येतोय तुम्ही येता का? इस बार रन बनाना बहुत मुश्किल हो रहा है बल्लेबाजों के लिए। सदी भी गेंदबाज करते हुए। दीपेश सटीक लाइन पर गेंदबाजी रही है। ओ क्या बात है, टप्पा खाते उछाल मिला। रत्नात्मक तरीके से गेंद को खेलना चाह रहे थे बल्लेबाज। क्या गेंदबाजी रही है। जहीर भाई सबके पसंदीदा कमेंटेटर हैं नारंगी में। दीपेश लोखंडे गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ्टर के बाहर गेंद थी। स्टोक तो बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया। लाका पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। दीपेश का बेहतरीन ओवर है ये। एक्शन रिप्ले में देखें, मैं आया हूं, एक तो कमला पसंद और दूसरी पसंद जहीर खान। इंपॉर्टेंट मुकाबला। स्कोर 11, 2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है। आखिरी गेंद शेष। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी। पहले मंगेश मात्रे ने प्रभावित किया, और दीपेश लोखंडे के पास काबिलियत और अनुभव है। शानदार गेंदबाजी। 2 ओवर में स्कोर 11, 2 विकेट के नुकसान पर। नारंगी का खूबसूरत नजारा आप देख रहे हैं डिबेन लाइव पर। और अब्दुल अब कंपैरिजन की तरफ आपको लेके जाते हैं। V24 चंद्रसान 28 पर नम, न्यू चंद्र सरबदाम 11 पर 2। 12 गेंदों में 59 रनों की जरूरत है। आज प्रवीण है अपडेटर, बहुत ही बढ़िया काम कर रहे हैं। इस ओवर की पहली गेंद लेग कटर गेंद थी, ऑन साइड पर खेल दिया खूबसूरती के साथ। गेंद डीप विकेट बॉडी लेके बाद 4 रन, दमदार 4। मच
स्ट्रोक था भूपेंद्र का, लेग कटर गेंद, लेकिन शॉर्ट पिच गेंद थी और समय मिला बल्लेबाज को अपने बैकलिंग का इस्तेमाल करने का। डीप मिड विकेट बाउंड्री लाने के बाद एक दर्शनीय स्ट्रोक। यहाँ भी लेग कट करना चाहते थे, काफी ऑफ टर्म के बाहर गेंदे, अंपायर हमारी तरफ बढ़ रहे, व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं, दुर्गश गेंदबाजी करने के लिए आए हैं। स्कोर फिलहाल 16/2, जैसे कि टारगेट ऑफ 70 रन। एक्सेलेंट बोलिंग बाय मुकेश मात्रे एंड दीपेश लोखंडे। और इस वक्त रिवर्स वेव शॉट बहुत अच्छा है, कवर के खिलाड़ी भाग रहे, आउटफील्ड बहुत तेज है, गेंद को रोकने की कोशिश, कामयाबी नहीं मिली है। गेंद बाउंड्री लेने के बाद भूपेंद्र के बल्ले से दूसरा चौका। टपकाते उछाल मिला, दोबारा उसी अंदाज से खेलने की कोशिश कर रहे थे भूपेंद्र, लेकिन इस बार बात नहीं बनी है। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। दुर्गेश बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, स्कोर 20/2, तीसरा ओवर प्रगति पर है। इस ओवर की अगली गेंद लॉन्ग ऑफ पर, बॉर्डर पर गेंद के नीचे खिलाड़ी तो नहीं आएंगे, बहुत दूर गेंद है। वन बाउंस गेंद को फील्ड किया गया लॉन्ग ऑफ पर सिंगर के साथ। स्कोर 21, 2 विकेट के नुकसान पर। 4 ओवर का यह मुकाबला है और तीसरा ओवर प्रगति पर। इस वक्त बैकफुट पर है न्यू चंदन सर बादाम। न्यू 20 पर चंदन सर ने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया है, पहले एक अच्छा टारगेट सेट किया। टॉस, बेहतरीन टाइमिंग, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है और लाजवाब फील्डिंग, उच्च कोटि का खेल। गोता लगाते हुए गेंद को रोका गया, सुंदर, बहुत बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा। स्कोर नाउ 22/2, तीसरा ओवर आखिरी गेंद शेष। जहीर की जो एंट्री आपने देखी है बिल्कुल, और ये फील्डिंग देखिए, बढ़िया फील्डिंग का नजारा। रिवर्सिव करने की कोशिश, आखिरी गेंद पर बिंदी गेंद, शानदार गेंदबाजी। 6 गेंदे 48 रनों की जरूरत है ये मुकाबला बस जीतने के लिए। न्यू चंदन सर बादाम 22/2 और V20 पर चंदन सर इस वक्त जीत के दहलीज पर हैं। आत्ताची एक मोठी बातमी आपल्याकडे आलेली आहे, नुकतंच झहीरचं आगमन झालंय आणि झहीरनं या ठिकाणी एक स्पेशल गिफ्ट सर्वांसाठी आणले। DBN लाईव्ह टीव्हीसाठी एक स्पेशल गिफ्ट असणार आहे, त्यांनी कमिटमेंट केली होती आणि आता ती पूर्ण पण केलेली है। 6 गेंदों का खेल, 48 रनों की जरूरत है। इस मुकाबले में पूरी तरह से शिकंजा कस लिया V20 पर चंदन सर टीम ने, बहुत ही बेहतरीन हवा में गेंद है, कवर पर खिलाड़ी, गेंद के नीचे कैच, बल्लेबाज आउट। अब्दुल की पारी समाप्त, तीसरे विकेट का पतन। थैंक यू पप्पी राज। 22 भूपेंद्र 11 पर के अंदर अजिंक्य नए बल्लेबाज। ऑफ टर्म के बाहर गेंद, बहुत अच्छी गेंद थी, लेंथ बहुत बढ़िया। ऑनसेट पर गेंद को खेला गया, काउकर पर गेंद को फीड किया जाएगा। इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। चौथा ओवर प्रगति पर है, स्कोर 23, 3 विकेट के नुकसान पर। हार के कगार पर न्यू चंदन सर बादाम और V20 पर चंदन सर की अगर बात करें तो धीरे धीरे अपने जीत की तरफ अग्रसर होती हुई टीम। बल्लेबाजी में अपना दमखम दिखाया, गेंदबाजों ने असरदार गेंदबाजी की है। ऑनसेट पर खेलना चाह रहे थे, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ गेंद निकली है, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। एक्सीलेंट बॉलिंग बाय द ऑल द बोलर्स।
4 गेंदों में 47 रनों की जरूरत है सूरज गेंदबाजी करने, ज्यादा सफल हुए थे, गेंद अंदर, दंडी बाहर, बल्लेबाज आउट। बप्पी लेने के बाद अगर कोई मशहूर है तो है पप्पी राज। स्कोर नाउ 20 for 4। चौथे ओवर का खेल, आखिरी 2 गेंदों का खेल। बहुत ही शानदार प्रदर्शन V20 पर चंदन सर टीम का। 2 गेंदें 47, जीत के दहलीज पर V20 पर चंदन सर टीम। ऑनसर पर खेल दिया, हवा में गेंद दूर से खेले थे, मिड विकेट पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच। 5वें विकेट का पतन। थ्री फोर 5 आखिरी गेंद शेष है और इस वक्त स्ट्रॉन्ग पोजीशन में है V20 पर चंद्र सर ने लाजवाब बल्लेबाजी, कमाल का प्रदर्शन किया है और ये निर्णायक गेंद होगी इस मुकाबले की। ऑनसर पर खेलना चाहते थे, बल्लेबाज पूरी तरह से बीट में विकेट कीपर ने गेंद को गैदर किया और इस मुकाबले में V20 पर चंद्र सर 1/46 रन, एक बड़ी जीत इस मुकाबले में और जीत का परचम लहराती हुई V20 पर चंद्र सर। कांग्रेचुलेशन, वेल डन।